सकाळी सकाळी आपल्याला पेपरच्या बातम्या वाचण्याची सवय असते कारण पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। चला तर मग बघूयात आघाडीच्या वर्तमानपत्रातील हेडलाईन्स आजच्या नेमक्या काय काय आहेत ते सगळ्यात आधी आपण बघणार आहोत। लोकसत्ताची हेडलाईन 2 महिने उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा अशी ही हेडलाईन आहे। उन्हाळा सुरू झाला आहे पण 2 महिने उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। यंदा कोकण किनारपट्टीचा अपवाद वगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता आहे। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागामध्ये उष्णतेच्या लाटा येऊ शकतात असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्याविषयीचीच ही बातमी आहे। काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही बातमी लोकसत्ताची आपण बघू शकतोय। अतिशय महत्त्वाची कारण उन्हाळा सुरू आहे आणि उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर आता हा इशारा देण्यात आला आहे। भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी एप्रिल ते जून या 3 महिन्यांचा हवामानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला आहे। त्यानुसार एल निनोचं वर्ष असल्यामुळे मार्च महिना सरासरीपेक्षा उष्ण ठरला तर एप्रिल आणि मे महिन्यातही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने वाढू शकतं। उष्णतेच्या लाटेचा काळ 2 दिवसांपासून 8 दिवसांपर्यंत असू शकतो तर या काळात निवडणुका होणार असल्यामुळे विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। यानंतर महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील महत्त्वाची बातमी। धारावीला रेल्वेची जमीन ही 45 पैकी 25.57 एकर जमीन प्रकल्पासाठी आता सुपूर्द करण्यात आली। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आता गती देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने 45 एकरपैकी 25.57 एकर जमीन ही धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे हस्तांतरित केली आहे। या पुनर्विकासानंतर या जमिनीवर रेल्वे कर्मचाऱ्यांसह पात्र प्रकल्प बाधितांसाठी घरे आणि मनोरंजन सुविधा उभारण्यात येणार आहे। राज्य सरकारने सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प या विभागीय यंत्रणेची स्थापना केली आहे। ही यंत्रणा सुमारे 600 एकर जमिनीच्या पुनर्विकास प्रकल्पातील पात्र प्रकल्प बाधितांसह सर्व हस्तांतरण प्रक्रियेची देखरेख करणार आहे। जमीन हस्तांतरण प्रक्रियेचे कागदपत्र महाराष्ट्र टाइम्सकडे आहेत। या 13 मार्च रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचं नमूद करण्यात आलं। धारावी पुनर्विकास प्रकल्प फरा याआधी आपण पाहिलेला, यावरती खूप चर्चा झाली आहे, वाद झाले आहेत, राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले आहेत आणि अखेर या संदर्भात आता मोठी अपडेट आहे की धारावीला रेल्वेची जमीन ही आता सुपूर्द करण्यात येणार आहे। 45 पैकी 25.57 एकर जमीन प्रकल्पासाठी सुपूर्द करण्यात आहे। कारण यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सामना हे ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि या पेपरची हेडलाईन आहे प्रत्येक प्रकरण सीबीआय कडे सोपवणं योग्य नव्हे, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड। सुप्रीम कोर्टामध्ये याविषयीची सुनावणी झाली होती आणि त्याचा निर्णय नेमका काय आहे, सरन्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे त्याविषयीची ही बातमी आहे। सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडे अनेक प्रकरणं सोपवली जातात, परिणामी या तपास यंत्रणांचं जाळं गेल्या काही वर्षांपासून क्षीण होत चाललेलं आहे। कारवाया मर्यादित राहत आहेत आणि त्यामुळे प्रकरण सीबीआय कडे सोपवणं योग्य नव्हे असं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। तर देशातील प्रमुख तपास यंत्रणांनी फक्त राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्ध आर्थिक गुन्ह्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशा शब्दात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारावर ताशेरे ओढलेत आणि अतिशय महत्त्वाचा सल्लाही दिलाय। तसंच मोदी सरकारकडून ईडी आणि सीबीआयच्या आडून सुरू असलेल्या राजकारणावर सुद्धा अप्रत्यक्षरित्या प्रहार केला। सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित 20व्या डीपी कोहली मेमोरियल व्याख्यानात ते बोलत होते। विविध ठिकाणी धाडी टाकल्या जातात तेव्हा विविध खासगी उपकरणं अवैधरित्या जप्त केली जातात। याबद्दलही चिंता व्यक्त करताना सीबीआय सारख्या तपास यंत्रणांनी तपास कार्य आणि जप्तीचे अधिकार तसंच वैयक्तिक स्वातंत्र्य किंवा गोपनीयतेच्या अधिकारांमध्ये संतुलन ठेवणं गरजेचं आहे असं सरन्यायाधीश म्हणाले। तर संतुलन म्हणजे निष्पक्ष आणि न्यायपूर्ण समाजाचा आधारस्तंभ असल्याकडेही सरन्यायाधीशांनी लक्ष वेधलेलं आहे। सरन्यायाधीश एका कार्यक्रमामध्ये होते आणि त्यावेळेला त्यांनी हे आपलं मत मांडलेलं आहे। तर विरोधक या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधत असतात आणि त्यामुळेच आता सामनाची ही हेडलाईन आपण बघितलेली आहे। प्रत्येक प्रकरण सीबीआय कडे सोपवणं योग्य नसल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे आणि हीच आहे सामनाची हेडलाईन।
यानंतर पाहूयात गुजरात समाचार या वृत्तपत्रातील महत्त्वाची हेडलाईन. अतिशय फरा ही चिंताजनक आणि चिंताजनक आकडेवारी आता समोर आली आहे. भारतात उच्च शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं समोर आलंय. भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरुण बेरोजगार आहेत आणि त्यांच्यात ही सुशिक्षित बेरोजगार असल्याची आकडेवारी समोर आली. माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचं एका अहवालातून आता सांगण्यात आलं आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO आणि इन्स्टिट्यूट ऑफ फॉर ह्युमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या या अहवालात भारतातील रोजगार आणि बेरोजगारी संदर्भातली महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत. अहवालातली एक धक्कादायक बाब म्हणजे भारतातल्या तरुणांमध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं या कौशल्यांचा अभाव आहे. 75% तरुणांना फाईल अटॅच करून ईमेल पाठवता येत नसल्याचं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलंय. बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये गेली अनेक वर्ष रोजगाराचं प्रमाण हे सातत्यानं कमी होत राहिले. त्यामुळे अत्यंत भारताच्या भविष्यासंदर्भात चिंताजनक अशी आकडेवारी आता या माध्यमातून समोर आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.